आहेत, रात्री उशिरा झोपणं, सकाळी उशिरा उठणं. मग त्यांनाही मला काही गायडन्स करता येईल याच्यातनं मी फॉलो केलं तर मी त्यांना सांगू शकेन, म्हणून मी जॉईन झाले. ओके, व्हेरी नाईस. अजून एक कोणीतरी की वेगळं काही कारण असेल तर सांगा, की वेगळं काहीही तुम्ही कशासाठी जॉईन झालायत आजच्या या नवीन कार्यक्रमाला. या कोणीही एक जण. मी नावं घेऊ शकते पण तुम्ही येऊन बोललात तर दॅट इज बेटर. हॅलो, मी बोलू का? बोला बोला ना. हा, मी राजेश बागल, ऐरोली नवी मुंबई इथून. मी आणि माझी मिसेस सरिता दोघंही आम्ही अटेंड करतोय सेकंड बॅच. आणि यासाठी प्रवृत्त केलं स्मिता वेंगुर्लेकर मॅडम यांनी, पनवेलच्या, जे थोड्या वेळापूर्वी बोलले होते. त्यांनी मला वाटतं बॅच 1 केली आहे. या. तर हा जो शब्द आहे ना, सर्कडियम रिदम, मला मला जे जाणवलं, मला जे कळलं थोडक्यात, की बॉडी क्लॉक, बॉडी क्लॉकला नेचर क्लॉकशी कसं सिंक्रोनाइज करायचं, ते शिकायचे, असा सध्या माझं, म्हणजे असं माझं समज आहे. आणि त्याच्याने काय परिवर्तन होऊ शकतं, काय चेंजेस होऊ शकतात, ते नक्कीच खूप चांगले असतील असं जाणवलं मला लोकांच्या अनुभवावरनं. आणि ते जाणून घेण्याचा आणि इम्प्लिमेंट करण्याचा आम्ही दोघेही प्रयत्न करणार आहोत. थँक्यू. व्हेरी नाईस. ओके, सो हे छान आहे. आता दोघांच्याही बाजू आपल्याला कळल्यात की ज्यांनी केलंय त्यांचा काय अनुभव आहे आणि ज्यांना करायचंय त्यांची काय इच्छा. व्हेरी गुड. सो 3 व्हिडिओ सगळ्यांनी पाहिलेत का? पाहिले असेल तर थम्सअप द्या. जे जुने आहेत त्यांनी सुद्धा आणि नवीन आहेत त्यांनी सुद्धा. तुम्हाला थम्सअप देता येतं का ह्याच्यावरनं? ते रिॲक्शन मध्ये येतात, किंवा असं हाताने असं दाखवलं तरी चालेल. या, व्हेरी नाईस. तर जितक्या लोकांनी पाहिलंय त्यांना मला नवीन पुन्हा सांगावं लागणार नाही, पण ज्यांनी पाहिलं नाहीये त्यांच्यासाठी थोडं मुश्किल होऊ शकतं. तर पहिली रिक्वेस्ट म्हणजे ज्यांनी व्हिडिओ अजून पाहिले नाहीयेत त्याची लिंक तुम्हाला त्या उज्ज्वलनी जो मेसेज बनवला तर त्यात आहे. परवा पण त्यांनी परत टाकलं होतं. ओके, व्हेरी गुड. बऱ्याच लोकांनी थम्सअप दिलेला आहे, कारण हे फार महत्वाचं आहे की तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला आहे. ठीक आहे. सो पहिली महत्वाची गोष्ट, सर्कॅडियन रिदम म्हणजे तुम्ही म्हणता तसं बॉडी क्लॉकच आहे. आणि फक्त शरीराचं नाही तर प्रत्येक ऑर्गनचं ते क्लॉक आहे. प्रत्येक ऑर्गन म्हणजे आपल्या शरीरातला प्रत्येक भाग, प्रत्येक ऑर्गनला स्वतःचा एक क्लॉक आहे. आता तुम्हाला भूक लागलेली कळते का? कळते. कोण सांगतं? हो हो हो. कोण सांगतं? हो, कळते. तुमचं हातावरचं घड्याळ सांगतं का तुमचं पोट सांगतं? हातला फरक आहे, पोट कळत. नाही नाही, पोट पोट सांगतं. सांगतो. पोट पोट सांगतो. सांगतं किती वेळा भूक हो, लागते दिवसातनं, आणि भूक 2दा. लागल्यावर तुम्ही जेवता. खूप कमी. खूप कमी, खूप कारण कमी आपण जेवण. जास्तीत जास्त वेळा म्हणजे पहिल्या कसं खातो तर लंच टाइम झाला म्हणून जे ऑफिसमध्ये असतात ते, किंवा घरामध्ये सगळ्यांनी ठरवलंय की यावेळी जेवायचं म्हणून, किंवा ब्रेकफास्ट यावेळी केला पाहिजे, मला डॉक्टरनी काय औषध सांगितलंय म्हणून, किंवा यावेळी जेवलेलं चांगलं असतं म्हणून. असं प्रत्येकाच्या ऍक्च्युली काहीतरी एक एक ठरलेल्या मनातल्या काही गोष्टी आहेत. पण आपण जेव्हा लहान मूल, तुम्ही बघा तुमच्याच घरातलं नातवंड असेल, मूल असेल, कोणीही, एक 2-3 वर्षाचं मूल आहे, तुम्ही त्याला जेवायला घालताय. तुम्हाला ऑफिसला जायचंय म्हणून तो सकाळी ते मूल 7 वाजता ब्रेकफास्ट करेल का हो रोज? कारण तुम्हाला 8 वाजता ऑफिसला जायचं. करतं का मूल असं ब्रेकफास्ट? नाही, नाही करत. ते मूल अजिबात तोंड सुद्धा उघडत नाही. कारण त्या लहान मुलाला, म्हणजे अगदी जन्मलेल्या मुलाला, ज्याला आई दूध पाजते त्याला पण आई तिच्या वेळेनुसार दूध देऊ शकते का? नाही नाही. अजिबातच नाही. 3 वर्षाच्या मुलाला तरी म्हणजे तुम्ही असं काहीतरी गोष्ट सांगून किंवा भीती दाखवून किंवा असं काहीतरी त्याचं तोंड उघडायला लावू शकता. पण अगदी जन्मलेल्या मुलाला अजिबात आपण सांगू शकत नाही की आता तू खाल्लं पाहिजे म्हणून. म्हणजे जन्मतः आपल्याकडे
भूक लागल्याची संवेदना समजण्याची कपॅसिटी आहे का? हो नक्कीच. नैसर्गिक आहे. आणि आपण ती जसे जसे आपण मोठे झालोय तशी तशी आपण ती गोष्ट विसरलो आहोत. कारण खूप लोक अशी आहेत की भूक लागेपर्यंत वाटच बघत नाहीत, आधीच खातात. त्यामुळे भूक लागण्याची कपॅसिटी आपली आहे, भूक समजण्याची आपली कपॅसिटी आहे, हे पण त्यांच्या लक्षात नाहीये. आता खूप वर्ष एक चुकीचा प्रोसेस फॉलो केलाय, पण तो बरोबर वाटतो म्हणूनच फॉलो केलाय की रोज यावेळी खाणं चांगलं असतं असं कोणतरी सांगितलं असेल. मग आता आपण काय करणार आहोत, तर पहिली गोष्ट आपण काय करणार आहोत या 21 दिवसामध्ये, तर आपल्या शरीराचं बोलणं ऐकायला सुरुवात करणार. चालणार आहे का? मान्य आहे? हो. या. हो तहान लागली की नक्कीच. पाणी प्यायचं, तहान लागली कीच पाणी प्यायचं. मला कधीही 21 दिवसात प्रश्न विचारायचा नाही 2 लिटर प्यावं का 4 लिटर प्यावं, गरम प्यावं का गार प्यावं, जेवणाआधी प्यावं का जेवणानंतर प्यावं. हे कुठल्याही प्रश्नांचं उत्तर दिलं जाणार नाही, कारण उत्तर एकच आहे, तुम्हाला तहान लागली की तुम्ही पाणी प्या. ठीक आहे? म्हणजे तहान लागली पाहिजे आणि ती समजली पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. ओके? कारण आता थंडीचा सीझन आहे, तहान कमी लागू शकते, पण कोणीतरी सांगितलं म्हणून 4 लिटर पाणी प्या. आजकाल भरपूर डाएट प्रोग्राम्स येतात आणि मग असं काहीतरी केल्यामुळे आपल्या लिव्हरवर किडनीवर खूप प्रेशर येऊन लवकर काहीतरी आजार होतात. ठीक आहे? त्यामुळे तहान लागली की पाणी प्या आणि भूक लागली की खाणं घ्यायचं. या 2 गोष्टी पहिल्या महत्वाच्या पाळायच्या. ओके? हे 2 नियम परमनंट आहेत. म्हणजे जसे आपण सिद्ध समाधी योगामध्ये सांगतो ना की वेळेत क्लास सुरू होणार आहे आणि रोज तुम्हाला यायचंय, याच्याप्रमाणे इथले 2 नियम काय आहेत, स्वतःला लावून घ्यायचे. तुम्हाला कोणी विचारणार नाहीये, कोणी चेक करणार नाहीये, तर स्वतःचे स्वतःला लावून घ्यायचे. महत्वाचे 2 नियम म्हणजे तहान लागली की पाणी प्यायचं आणि भूक लागली की जेवायचं. हे मी तुम्हाला सांगावं लागतंय, याच्यातच खूप मोठी गेम आहे माहिती का. कारण हा रूल लावावा लागतोय, याच्यामध्येच मोठा प्रॉब्लेम आहे की आपण काहीतरी चुकीचं बरीच वर्ष केलंय. ठीक आहे? मग एखाद दिवशी भूक लागली नाही तर काय करायचं? खायचं नाही, उपवास करायचा. ठीक आहे? तर एक दिवशी आपण उपवास याच्यावर पण या 21 दिवसात बोलणार आहोत की उपवास म्हणजे काय, तो कसा करायचा, कधी करायचा, लंघन करायचं. लंघन करायचं, काही त्याचं नाव घ्या तुम्ही. ओके? त्याच्यावर आपण बोलणार आहोत. पण एक दिवशी काही एका वेळेचं जेवलं नाही तरी चालेल, तोही छोटा उपवास होईल. म्हणजे ब्रेकफास्टचं भूक नाही लागली तर डायरेक्टली ब्रंच करू शकता, ब्रेकफास्ट आणि लंच मिक्स करू शकता. ठीक आहे? सो पहिले 2 नियम कळले. हो. आता तिसरी गोष्ट, आपण आपलं जे शरीर आहे ते कसं काम करतं. तर तुम्ही असं बघितलंय का प्राणी, आता काय वाघ बघूया, वाघ किंवा सिंह, त्यांनी एक काय हरिणाला मारलं, त्याला हरिण खायचं, आजचं त्याचं ठरलंय की हरिण जेवण आहे आज माझं, तर त्यांनी हरणाला मारलं. हरणाचं काय, त्याचं पोट भरेपर्यंत त्यांनी खाल्लं. मग ते उरलेलं हरिण घरी जाऊन फ्रीजमध्ये ठेवतो का तू? नाही ठेवत. नाही नाही ठेवत. आणि एकदा का ते फ्रेश हरिण त्यांनी खाल्ल्यानंतर उद्या भूक लागली की खाता येईल म्हणून त्याचं काहीही तो करत नाही, तो तिथे सोडून निघून जातो. मग गिधाडं खातील, वेगळे प्राणी खातील, पक्षी खातील, तर काही संबंध नाहीये त्याचा. माझं पोट भरलं की मी तिथं ते सोडून दिलं. सो तिसरा नियम कळला. कितीपर्यंत खायचं? पोट भरेपर्यंत. पोट भरेपर्यंत नाही खायचं, थोडं कमीच खायचं. माझं जेवण खूप कमी झालं. पाहिजे थोडं कमी खायचं, हे पण आपल्याला कळत नाही. कारण कोणीतरी वाढलंय म्हणून खूप बायका तर काय करतात, उरलेलं सगळं संपून टाकायचं म्हणून पण खातात. ओके? तर काहीही, म्हणजे मी तर सांगते की आपल्या शरीराचं डस्टबिन बनवायचं नाही.
इतक्या वाईट पद्धतीने मी सांगणार आहे तुम्हाला की उरलंय म्हणून खायचं नाही. कारण आपल्याला लहानपणी सांगितलेलं असतं की ताटात जेवढं घेतलंय ते वाया घालवायचं नाही. मग जर वाया घालवायचं नाही सांगितलंय ते बरोबर आहे, त्यात काहीच चूक नाहीये. पण म्हणजे कधी लक्ष ठेवायचं आपण, तर आपल्या ताटात घेतानाच आपण लक्षात ठेवायचं की मला वाया घालवायची गरजच पडणार नाही. तर थोडं थोडं तुम्ही 2-3 वेळा सर्विंग घ्या. हॅव लॉट्स ऑफ सर्विंग्स, नो प्रॉब्लेम. पण पूर्ण पोट भरेपर्यंत जेवायची गरज नाही. थोडस रिकामं ठेवा, म्हणजे मग त्या शरीराला आपलं काम करण्याची, पुढची डायजेस्टिव्ह प्रोसेस करण्याची शक्ती राहते. ठीक आहे. सो किती खायचं मी तुम्हाला सांगितलं, कधी खायचं, भूक लागली की खायचं. किती खायचं, तर थोडीशी भूक कमी असेपर्यंत एवढंच खायचं. ओके, थोडी भूक ठेवायची. आता अजून एक गोष्ट की माणूस हा एक 10,000 वर्षापूर्वी 10,000 वर्षापूर्वी जेव्हा आपण सपोज शेती करायला शिकलो नव्हतो, आपली घरं बांधलेली नव्हती, आणि आपण जेव्हा शेती जस्ट करायला लागलो असू असं सुद्धा तुम्ही धरलं तरी चालेल, किंवा तुमचे आजी आजोबा बघा, तुमचे आजी आजोबा म्हणजे तुम्ही जर आज 60 वर्षाचे असाल तर तुमचे आजी आजोबा आज 120 वगैरे वर्षांचे असतील असं समजूया. तर 120 वर्षापूर्वी लोक जेव्हा खात होती, आणि जेव्हा आपल्यासारखं आज लाइटिंग, बल्ब आणि इलेक्ट्रिसिटी एवढं प्रचलित नव्हतं, गावामध्ये राहणारे जे लोक होते किंवा मी सांगेन शेतकरी जे होते, ते असं रात्री 11 वाजता जेवायचे का? नाही. कसं, कधी जेवायचे ते? दिवस मावळायच्या वेळेस. दिवस मावळायच्या वेळी रात्रीचं जेवण करून गुपचूप झोपून जायचे. बरोबर आहे. त्यामुळे आपलं जे शरीर आहे ना ते त्याच पद्धतीने बनलेलं आहे. म्हणजे सूर्योदयाला आणि सूर्यास्ताला आपल्या शरीराशी खूप महत्वाची गोष्ट बदलते. तर काय बदलतं, तर आपल्या शरीरामध्ये 2 प्रकारचे हार्मोन्स तयार होतात. एकाचं नाव आहे मेलिटोनिन, दुसऱ्याचं नाव आहे कॉर्टिझॉल. मेलिटोनिनला आपण म्हणतो स्लीप हार्मोन, झोप येण्याची हार्मोन, झोप येण्यासाठी तयार होणारं हार्मोन. म्हणजे मला कळतं की आता मला झोप आली आहे आणि माझे डोळे ऑलमोस्ट मिटायला लागतात, तर आता सतत लाईट असा ऑन ठेवला किंवा टीव्ही बघत राहिलं किंवा फोन बघत राहिलं ना तर आपल्याला मेलिटोनिन तयार होत नाही. आणि ज्यांचं मेलिटोनिन तयार होत नाही त्यांना लवकर झोप येत नाही, आणि ज्यांना लवकर झोप येत नाही त्यांना सकाळी लवकर जाग येत नाही. आणि ज्यांना सूर्याचं दर्शन होत नाही त्यांनी कधीही स्वतः हेल्दी होण्याचा चान्स नाही त्यांना आयुष्यात, असं ठरवलं तरी चालेल. ओके. म्हणजे आपण कितीही डॉक्टरकडे जाऊ, आपण कितीही औषधं घेऊ, कितीही टेस्ट करू, पण हेल्दी होण्यासाठी सगळ्यात महत्वाचा आपला डॉक्टर कोण आहे, तर सूर्यदेव. आणि त्या डॉक्टरचं दर्शन घेतलं ना तरी आपला आजार निघून जातो. सूर्यदेव या डॉक्टरचं दर्शन घेतलं तर त्याचा आजार निघून जातो. आता 12 वाजता दुपारी सूर्याचं दर्शन घेणं खूप कठीण आहे, राईट? ते कधी घेतलं पाहिजे? सकाळी. पहाट तेव्हा सूर्य उगवतो त्या पहिल्या 2-3 तासांमध्ये जर सूर्य आपल्याला त्याचं दर्शन झालं, म्हणजे घरातून उठल्यावर, मग तुम्ही 4, 5, 6, 7 किती वाजता उठता त्याप्रमाणे पहिलं तुम्ही घराच्या बाहेर जा, ज्या बाजूनी सूर्योदय होतो. सूर्य दिसलाच पाहिजे असं काही ठरवू नका, पण ईस्ट या ईशान्येकडे तुम्ही तोंड करून डोळ्यावरती तुमच्या, म्हणजे चष्मा घालत असाल तर चष्माही काढा, पण डोळ्यावरती सूर्याची किरणं पडली पाहिजेत. म्हणजे सूर्य डायरेक्टली माझ्या घरासमोर खूप मोठी बिल्डिंग आहे किंवा माझं घर खूप खाली आहे, माझ्या असं आहे तसं असा विचार करू नका. पण सूर्याची किरणं ही सतत असतात. ते सकाळी सूर्य उगवल्यापासून 2-3 तासापर्यंत घराच्या बाहेर जा आणि सूर्याची किरणं डोळ्यावर पडतील असं बघा. जर तुमचं घर ईस्ट फेसिंग असेल किंवा ईशान्येकडे
ईस्ट घराच्या दिशा असेल आणि तुमच्या घरात सूर्यकिरण येत असतील तर बेस्ट आहे. तर ती सूर्यकिरणं तुमच्या डोळ्यावर पडली पाहिजे. कारण जेव्हा सूर्यकिरणं डोळ्यांवर पडतात, बुबुळावर पडतात, तेव्हा ब्रेनमध्ये एक सिग्नल जातो. ब्रेनमध्ये एक छोटासा हायपोथॅलॅमस म्हणून एक भाग आहे, ज्याला SCN म्हणून बिंदूचा एक भाग आहे. जसं आपल्या डोळ्यावरती सूर्यकिरणं पडतात, आपला मेंदू एक हार्मोन तयार करायला लागतो. त्याचं नाव आहे कॉर्टिझॉल. त्याला वेकिंग हार्मोन म्हणतात, की ज्याच्यामुळे तुमची ऍक्टिव्हिटी सुरू होईल. ओके. सो सकाळी 7 वाजायच्या आधी आपल्या डोळ्यावरती सूर्याची किरण पडली पाहिजे. ते आपलं पहिलं जेवण आहे. म्हणजे ब्रेकफास्ट काय आहे आपल्यासाठी आता? सूर्याची किरण. सूर्याची किरण पहिला ब्रेकफास्ट आहे. ती किरण पडेपर्यंत काहीही पाणी प्यायची गरज नाही, काहीही करायची गरज नाही. पहिलं जेवण सूर्याची किरण, आणि ती तोंडानी नाही तर डोळ्यांना द्यायची, ज्याच्यामुळे कॉर्टिझॉल तयार होतं. ऍक्टिव्हिटी आपली जी करायची दिवसभर त्याच्यासाठी तुम्ही ऍक्टिव्ह राहाल पूर्णपणे. एकदा का कॉर्टिझॉल चांगलं तयार झालं तर झोपण्यासाठी मेलिटोनिन तयार होण्यासाठी काय करायला पाहिजे? एक छोटीशी गोष्ट आहे की आपलं शरीर हे एक मशीन आहे असं समजलं, की वॉशिंग मशीन किंवा मिक्सर किंवा फ्रीज ही मशीन जशी काम करतात तसं शरीर हे पण एक मशीन आहे. आता सपोज आपण 9 वाजता जेवलो, 9 किंवा 10 वाजता जेवलो, म्हणजे जेवण इथून सुरू झालं, इसोफेगस मधनं पोटापर्यंत गेलं. इसोफिगस म्हणजे अन्न नलिका. अन्न नलिकेतनं पहिलं ते पोटापाशी जाईल आणि तिथून जठर, छोटं आतडं, मोठं आतडं या सगळ्यातनं फिरून त्याचं पूर्ण पचन व्हायला पाहिजे. राईट. आपलं जे छोटं आतडं आहे, तुमची उंची सपोज 5 फूट असेल तर तुमच्या छोट्या आतड्याची लांबी 30 फूट असते. 6 पट एवढं मोठं आहे तुमचं, एवढं लांब आहे तुमचं छोटं आतडं, जे असं गोल 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 शंखासारखं आपल्या पोटाच्या याच्यामध्ये ठेवलेलं असतं. त्याला तुम्ही, ज्या लोकांनी AMC केलंय, आपण शंख प्रक्षालन करतो, आणि त्याचं नाव शंख प्रक्षालन का दिलंय तर आपलं लहान आतडं हे शंखासारखंच आपल्या पोटामध्ये ठेवलेलं असतं. आता अन्न त्या पूर्ण छोट्या आतड्यातनं बाहेर जाऊन मोठ्या आतड्यामध्ये जाऊन त्याचं ऍब्सॉर्प्शन होऊन आणि मग एक्सक्रिटरी म्हणजे सकाळी मोशन पास व्हायला पाहिजे, तोपर्यंत त्याच्यासाठी मिनिमम 6 ते 8 तास लागतात. इथं खाल्लेलं अन्न नलिकेतनं खाली जाऊन मोठ्या आतड्यापर्यंत जाण्यासाठी 6 ते 8 तास लागतात. ऍब्सॉर्प्शन पुढची गोष्ट आहे. ओके. हे सांगतेय मी नॅचरल फूड, रॉ फूड साठी, की जे शिजवलेलं नाहीये, ज्याचं प्रोसेस केलं नाहीये, त्या अन्नासाठी. मग जर आपण 9 वाजता खाल्लं तर अन्न आपल्या 2-3 तास लागतात जोपर्यंत ते जठरापर्यंत जायला. आणि जर 9 वाजता खाऊन आपण 9:30 ला झोपलो तर काय होईल? बघा, तुम्ही एखाद्या लग्नाला गेलायत आणि फुल पुरणपोळी किंवा श्रीखंड आणि मसाले भात आणि असं सगळं जेवलायत, घरी येऊन लगेच जर आडवं पडलं तर झोप लागते का? झोप पण लागणार नाही आणि इंडायजेशन होईल, अपचन होईल. अपचन पण होईल. कारण हो. एकदा का तुम्ही हॉरिझॉन्टल झालात तर बॉडीला सिग्नल काय आहे की तुझं जे मशीन, आतला जो मिक्सर चालू आहे पोटातला, तो बंद होतो. आणि तो मिक्सर जर व्यवस्थित चालवायचा असेल तर 3 तास जेवल्यानंतर 3 तासाची गॅप पाहिजे, ज्यामुळे तोंडापासनं जठरापर्यंत खाणं पोचलं पाहिजे. त्याच्यानंतर मग तुम्ही झोपलात तरी त्याची पुढची प्रोसेस चालू राहते. ठीक आहे. मग जर मला 10 वाजता झोपायचंय तर मी किती वाजता जेवलं पाहिजे रात्रीचं जेवण? 7 वाजता. आणि मला रात्री 12 वाजता झोपायचंय रोज. नाही, पण तसं केलं तर मग बरेच प्रॉब्लेम परत हेल्थ इश्यूज चालू होतील ना, कारण की ऑलरेडी सनसेट. मॅथमॅटिक्स विचारलं तुम्हाला मी, तुम्हाला मॅथमॅटिक्स विचारलं, त्याची कारण मीमांसा नाही करायची. ओके ओके.
वाजता म्हणजे जेवायला. बॅकवर्ड कॅल्क्युलेशन करायचं काय, तर माझी झोपण्याची वेळ जर मी ठरवली तर मला 3 तास मागे आल्यावर माझी रात्रीच्या जेवणाची वेळ मिळेल. हे समजलं का? हो. ओके. मग आता अजून आपण पुढे जाऊया की मला जर सूर्याचं दर्शन सकाळी व्हायला पाहिजे तर मला साधारणपणे 6 वाजता सकाळी उठायचंय. 5 ते बरोबर 6च्या मध्ये उठायचंय. बरोबर आणि 7 ते 8 तासाची झोप झाली तरच आपली बॉडी मधलं जे काही क्लिनिंग करायचंय ते करणं फार गरजेचं आहे बॉडीला. नाहीतर आपला मेंदू क्लीन होत नाही. आपलं शरीरातलं एक्सक्रीशन जे व्हायला पाहिजे, जे काही खराब आहे त्या दिवसात केलेल्या सगळ्या कामामुळे जो काही कचरा तयार झालाय तो सगळा बाहेर काढायचा असेल तर 6 ते 7 तासाची झोप गरजेची आहे असं धरलं. तर सकाळी 6 वाजता उठायचं असेल तर मागे जा, त्याच्यातनं 7-8 तास कमी करा. किती वेळ तुम्ही कधी झोपलं पाहिजे? 9 किंवा 10 वाजता. 9 किंवा 10 वाजता झोपलं पाहिजे जर तुम्हाला 8 तासाची झोप पाहिजे असेल तर. ओके. आता मोदीजींसारखे 4 तास झोपणारे लोकांना ओके, कारण ते मेडिटेशन करतात त्यामुळे त्यांना 4 तासाची झोप पुरते. पण आपण त्यांच्या एवढी साधना करत नाही किंवा तेवढं आपल्याकडे गरज नाही. आपल्याला 4 तास ज्यांना झोप पुरते त्यांनी 4 तासाचं हे करावं. पण जर आपल्याला व्यवस्थित मेलिटोनिन तयार करायचं असेल तर सूर्यास्तानंतर जेवल्याने आपलं मेलिटोनिन तयार होत नाही आणि आपल्याला झोप लवकर येत नाही. ओके. त्यामुळे महत्वाचं काय आहे तर संध्याकाळी 7च्या आधी, म्हणजे आपण पिरियड धरूया 6:30 ते 7:30, याच्यामध्ये रात्रीचं जेवण घेतलं पाहिजे. आणि सकाळी 7च्या आधी खायचं नाहीये, कारण आपलं ब्रेकफास्ट आहे सूर्याची किरण. ओके. त्यामुळे आपल्या जेवणाचा पिरियड काय आहे आता? सकाळी 7 ते संध्याकाळी 7. ठीक आहे. याचं कॅल्क्युलेशन कळलं का तुम्हाला? आणि याचं हो कॅल्क्युलेशन पण समजलं. बॅकवर्ड आलोय की मला जर सकाळी 5, 5:30, 6ला उठायचं असेल आणि मला 7 ते 8 तासाची झोप पाहिजे असेल तर बॅकवर्ड येऊन मला साधारणपणे 10 ते 11च्या मध्ये झोपलं पाहिजे. 10 ते 11च्या मध्ये झोपलं पाहिजे तर त्याच्या मागे 3 तास जा, म्हणजे मी 7, 7:30च्या आतमध्ये रात्रीचं जेवलं पाहिजे. ठीक आहे. पॉसिबल आहे का नाहीये? आहे ना नसेल पॉसिबल. तर तुमच्याकडे एक उपाय आहे, म्हणजे औषधं खा. 7:30 वाजता खा जेवण, किंवा नाहीतर मग औषधं खा. 2 चॉईस आहेत, तुमचं तुम्ही ठरवा. मी काही प्रेशर करत नाहीये. ओके. सो आजचा पहिला रूल काय आहे तर सकाळी 7 ते संध्याकाळी 7च्या मध्ये जेवायचंय. ऑटोमॅटिक झोप लागण्याची वेळ येऊ दे, मेलिटोनिन तयार होऊ दे. काही जणांचं मेलिटोनिन कमी झालेलं असू शकतं बिकॉज कारण खूप लोक आजकाल ऑफिसमधनं आल्यावरती जेवल्यानंतर टीव्हीवरची सिरियल बघायची असते किंवा फोनवर काहीतरी करायचं असतं. असं करत करत 12 वाजेपर्यंत खूप लोक झोपत नाही. तुम्ही लोक जर 10, 10:30ला झोपत असाल तर दॅट्स द बेस्ट थिंग. पण मी ते काहीच तुम्हाला सांगणार नाहीये कधी झोपा, ती ऑटोमॅटिक तुमची झोप नॉर्मलाइज होईल. ओके. सो आपलं काय महत्वाचं आहे तर कधी खातो आणि कधी झोपतो, हा आपला पहिला महत्वाचा आता मुद्दा आहे हे 21 दिवसांसाठी. कधी खातो आणि कधी झोपतो, कारण आपण कधी खातो त्याच्यानुसार आपलं झोपेची वेळ ठरणार आहे आणि आपण कधी आणि किती झोपतो याच्यानुसार आपल्या शरीराचं जे क्लॉक आहे, बॉडी क्लॉक जे आहे ते व्यवस्थित चालणार आहे. कारण एका क्लॉकवर पुढची सगळी क्लॉक डिपेंडंट आहे. जसं गिअर बॉक्स असते ना, गिअर जे मेकॅनिकल इंजिनिअरिंग वगैरे तुम्ही शिकला असेल तर तुम्हाला, किंवा गाडी जे चालवतात त्यांना माहिती आहे की गिअर बॉक्स ही इतकी इम्पॉर्टंट गोष्ट आहे की जसा गिअर आहे तसा स्पीड, हे दोघं मॅनेज करायला पाहिजे. तसा आपला गिअर हा सकाळी 7ला आपण पहिला गिअर टाकायचा आणि संध्याकाळी 7ला पुन्हा न्यूट्रलला यायचंय. गाडीचा गिअर तो जर बरोबर टाकला तर बाकीची सगळी गाडीची जी चक्र आहेत, आपल्या बॉडीची चक्र, ती गाडीच्या चक्रांसारखी सगळी व्यवस्थित सेट होते. ठीक आहे. कोणाला काही डाऊट आहे का ह्याच्यावरती? सकाळी 7 ते संध्याकाळी 7 मध्येच आपली जेवणाची वेळ आहे किंवा काहीही खाण्याची वेळ आहे. आता तुम्हाला किती वेळा खायचंय हे मी सांगणार नाहीये, किती काय खायचं ह्याच्याविषयी तर अजिबातच बोलणार नाहीये.
ओके. तुम्ही जे रेग्युलरली घरी खाता तेच तुम्ही खात राहा, त्यात उगीच बदल करू नका. काय याच्यावरती आपण जास्त स्ट्रेस देणार नाही आहोत, पण कधी, ओके, कधी ह्याच्यावरती पहिला स्ट्रेस आहे आपला, की सकाळी 7 ते संध्याकाळी 7 याच्यामध्येच आपल्याला खायचं. सो पहिला रूल काय आहे, 21 दिवसांसाठी सकाळी 7 ते संध्याकाळी 7च्या मध्येच खाण्याच्या आपल्या वेळा ठरवायच्या. याच्यासाठी तुम्हाला प्लॅनिंग करावं लागेल. त्यामुळे ग्रुपवरती मी एक शीट दिलंय तुम्हाला, एक एक्सेल असं बॉक्स हे दिलंय, टेबल. तर तुम्ही उद्यापासनं काय करा, सकाळी उठल्यापासनं मी किती वाजता ब्रेकफास्ट खाल्ला, मी किती वाजता लंच केलं, मी किती वाजता स्नॅक्स खाल्ले, मी किती वाजता डिनर केलं, मी किती वाजता रात्री झोपलो आणि मी किती वाजता उठलो, या एक 5-6 गोष्टी मॉनिटर करायला लागा स्वतःच्या स्वतः. एक टेबल बनवा आणि त्याच्यामध्ये मी ग्रुपवरती पाठवलंय त्या टेबलचं काय कंटेंट असलं पाहिजे. तुम्ही एक वही घ्या, त्या वहीमध्ये तुम्ही टेबल बनवा आणि रोजची एक तारीख घालून तुमचं तुम्ही स्वतःला फॉलो करा आणि बघा की बदल होतोय का नाही. ओके, ठीक आहे. कोणाला याच्याविषयी काही डाऊट आहे का? म्हणजे आपलं काय, कसं आपण जाणार आहोत या सेशनमध्ये, तर पहिलं कधी, मग काय, सॉरी मग किती, आणि मग काय. उलटा प्रवास करणार आहोत आपण. कधी, मग किती, आणि मग काय खायचं. सो खाण्याविषयी, मला डायबिटीस आहे, मी हे खाऊ का, मला हा प्रॉब्लेम आहे, मी ते खाऊ का, तुमच्या डॉक्टरनी तुम्हाला जे सांगितलंय ते तुम्ही आत्ता तरी खात राहा. मी डॉक्टर नाहीये, मी तुम्हाला काय खावं याच्याविषयी फारसं आत्ता काही बोलणार नाहीये. हळूहळू एकदा का तुमची वेळ सेट झाली की मग आपण त्याच्याविषयी बोलूया. ठीक आहे. कोणाला काही प्रश्न असले तर विचारू शकता. गेले सर माझे आदर्श जग तुम्ही मागच्या वेळेस सांगितलं होतं. हा, ठीक आहे. आता मी सांगितलं ना तुम्हाला, दरवेळी ते तसंच्या तसंच येईल असं नाहीये, पण कारण मी काही असं लिहित नाही कुठल्याच गोष्टी. ओके, सो आपण तुम्ही SSY ज्यांनी ज्यांनी केलंय, तर काही जणांनी SSY नाही केलेलं अशी माझ्या फॉर्म्स मध्ये मला दिसतंय. तर पहिली गोष्ट, तुम्ही फॉर्म भरा. उज्ज्वल किंवा उषामा परत एकदा तो फॉर्म ग्रुपमध्ये टाका रजिस्ट्रेशनचा. बऱ्याच जणांनी नाही भरलेला, 49 जणांनीच भरलाय, पण आपल्याकडे 75 लोक जॉईन झाली आहेत त्याच्यात, आणि आत्ताही एवढी दिसत नाहीयेत. पण ते जे काही कोणी मिस केलं असेल तर तो फॉर्म भरा, ज्याच्यामुळे मला तुमची बेसिक हिस्ट्री कळते आणि तुम्हाला सांगता येईल. ओके, सो आता एक गोष्ट तुम्हाला लिहायची आहे स्वतःला, होमवर्क घ्या. SY ज्यांनी केलंय त्यांना माहिती आहे की इंट्रोडक्शनच्या दिवशी आयडियल वर्ल्ड. ओके, सो तसं आता स्वतःविषयी लिहिणार आहात. माय लाईफ किंवा माय आयडियल बॉडी. माय आयडियल लाईफ किंवा माय आयडियल बॉडी म्हणजे तुम्ही स्वतःला कसं बघता, कसं तुम्हाला वाटतं की तुमचं शरीर किंवा तुमचं आयुष्य असलं पाहिजे. ओके, आता हे लिहिताना सेम रूल्स आहेत माय आयडियल वर्ल्डचे जे आहेत ते. थँक्यू सचिना, अशोक, मी विसरले होते ही गोष्ट. या, सो पहिला रूल काय आहे, तर ॲज इफ ते आत्ता घडतंय प्रेझेंट टेन्स मध्ये लिहायचं. म्हणजे तुम्ही एखादा सिनेमा बघत असाल ना, तर सिनेमा बघताना तुमच्या शेजारी बसलेल्या माणसाला तुम्ही काय म्हणता, अरे तो हिरो बघ काय मस्त गाडी चालवतोय, त्याच्या मागे चाललंय, हे काय छान दिसतंय. ऍक्च्युली ते शूटिंग आत्ता झालंय का? नाही. कधीतरी शूटिंग झालंय, पण आपण आत्ता सिनेमा बघत असताना वर्तमान काळात बघत असल्यासारखं आपण जसं बघतो तसं तुम्ही लिहिताना प्रेझेंट टेन्स मध्ये किंवा वर्तमान काळात लिहायचंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला असं पाहिजे किंवा आय वॉन्ट इट लाईक दॅट असं न लिहिता ॲज इफ ते आहे. ओके, म्हणजे मला डायबिटीस नाही पाहिजे, माझा शरीरातला डायबिटीस गेला पाहिजे किंवा माझं वजन कमी झालं पाहिजे असं नाही लिहायचंय. तर मी निरोगी आहे, माझं वजन हे माझ्या उंचीच्या किंवा माझ्या हेल्थच्या प्रमाणे आहे. तर ॲज इफ ते आहे असं लिहायचंय आणि प्रेझेंट टेन्स मध्ये लिहायचंय. सो निगेटिव्ह काही पण लिहायचं नाहीये. निरोगी पण चालणार नाही शब्द, आरोग्य निरोगी सुद्धा चालेल. मी निरोगी आहे म्हणजे माझ्याकडे रोग, पण मी सुदृढ आहे हा जास्त
जास्त चांगला शब्द आहे निरोगीपेक्षा, कारण निरोगीमध्ये सुद्धा रोग आहे. हा. हा, ओके. सो थोडं केअरफुली लिहा, कारण आज तुम्ही जे लिहाल ते 21 दिवसात बनवण्याची तुमच्याकडे शक्ती येणार आहे. ओके. संकल्प. संकल्प, एक्झॅक्टली. तर कुठलीही पूजा, कुठलीही व्रत सुरू करायच्या आधी जे संकल्प करतात ना, तो तुमचा तुम्ही संकल्प करताय आत्ता, आणि तो फार महत्वाचा आहे. आणि तुमचा जो संकल्प असेल त्याची सिद्धी होईल. त्यामुळे मी काहीच करू शकणार नाहीये. मी फक्त तुम्हाला पुजारी कसं सांगतात ना, आता हे टाका, आता ते टाका, एवढंच सांगणार आहे. पण तुम्ही ज्या मनाने कराल, ज्या विचारांनी कराल आणि ज्या क्षमतेने कराल, त्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या साधनेचं फळ मिळेल. ओके. सो हा संकल्प तुम्ही आज लिहा, म्हणजे उद्या सकाळी तुम्हाला त्याची, आज पोस्टपोन करू नका, उद्या लिहू, उद्या वेळ आहे, संध्याकाळी 8 वाजता क्लास आहे, पण संध्याकाळी 8 वाजेपर्यंत लक्षात नाही राहणार, कारण एकदा दिवस सुरू झाला की निघून जाते वेळ. ठीक आहे. आता उद्या सकाळी 7 वाजता खाण्यासाठी काही प्लॅनिंग नाही करावं लागणार फारसं, कारण ते घरात असेल. पण संध्याकाळी 7 वाजायच्या आत जेवण्यासाठी प्लॅनिंग करावं लागेल. प्लॅनिंग करावं लागेल. ठीक आहे. तर त्याच्यासाठी पण विचार करा. तर 2 होमवर्क आहेत. एक म्हणजे माय आयडियल बॉडी किंवा माझं आयडियल शरीर, माझं आयडियल लाईफ याच्याविषयी लिहायचं आहे तुम्हाला, स्वतःविषयी. ओके. जनरली असं असलं पाहिजे. कोणालाही आपल्याला फिलॉसॉफी शिकवायची नाही, किंवा यांनी हे सांगितलंय त्यांनी ते सांगितलंय हे पण नाही. आणि दुसरा नियम म्हणजे ग्रुपवर कोणीही तुम्हाला आवडलेले मेसेजेस फॉरवर्ड करायचे नाहीयेत. ओके. हा ग्रुप परफेक्टली प्रोफेशनल आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला जर काही डाऊट्स असले तर तुम्ही विचारू शकता, आणि त्या डाऊट्सची उत्तरं आम्ही देऊ, ॲडमिन जे आहोत ते. त्यामुळे ग्रुपमध्ये उगीचच हा व्हिडिओ छान आहे, यांनी हे सांगितलंय, त्यांनी ते सांगितलंय, दीक्षित असं म्हणाले, दिवेकर असं म्हणाली, आपल्याला कोणाशीही काही, ते सगळे चांगले आहेत, मग कोणाच विषयी आपल्याला काही प्रॉब्लेम नाहीये. पण एकमेकांचं कोणाला काहीतरी उगीचच ग्रुपवरती अजिबात पाठवायचं नाही. हा खूप महत्वाचा नियम आहे. ओके. ठीक आहे. सो माय आयडियल बॉडी लिहायचंय. आणि दुसरं म्हणजे उद्या संध्याकाळी 7 वाजेच्या किंवा 7:30च्या आत, म्हणजे आपल्या क्लासच्या आधी जेवण होण्यासाठी काय तयारी करायची त्याचं प्लॅनिंग करायचं. ठीक आहे. सो एनी डाऊट्स यू कॅन आस्क. आपण थांबू शकतो अदरवाईज. आणि आपला हा क्लास साधारण 8 ते 8:30 असेल ना. उषामा त्या ग्रुपमध्ये पुन्हा 15 मिनिटाचंच येत आहे, कारण ते बर. नाही संपत आहे. तर तेवढं बदलून पाठवा पुढच्या वेळी पाठवताना. 8 ते 8:30 गुगलनी बदललं होतं, ते तसंच राहिलंय 15 मिनिटाचं. ठीक आहे. प्रेयर विचार करून घेऊया, म्हणजे ज्यांना हे करू शकता. मी सांगू का? प्रेयर करून घेऊया, मग तुम्ही विचारू शकता प्रश्न. ठीक आहे. असतो मा सद्गमय सो श्री श्री कृपाकराय नमः. गुरुदेव. कॅमेरा ऑन करा. का बरं तुम्ही का नाही करत? विचारू शकता. हा, ज्यांना वेळ झाली असं वाटत असेल ते ड्रॉप पण होऊ शकतात. काही डाऊट असलं तर विचारा. ज्यांना काही समस्या विचारायचं असेल तर विचारू शकता. बाकी ज्यांना ठीक जय आहे. गुरुदेव. या बोला ना. आता हे आपले 21 दिवस झाले ना, तर मला असं जेवणाची म्हणजे खूप असं भूक, असं थोडस जेवण लागतंय आता, म्हणजे तुम्ही सांगितलं. ओके. तुम्ही
काही प्रॉब्लेम नाही. ते पुरतंय ना? वीक वाटतंय का तुम्हाला? नाही नाही नाही, असं फ्रेश वाटतंय आणखी खूप. हा, कारण तुम्ही ना ते कमी सुद्धा रिलेटिव्ह बघताय की मी आधी एवढं खायचे आता मी एवढं खाते हा असं बघताय हा. तुम्ही. तसं हो बघू नका. आणि हम्म. नाही नाही हम्म. नाही, पण मग लागत नाही ते टोचतं पोटात. जास्त जर झालं ना ते हा, उष्ट ठेवावं लागतंय. ते एक्झॅक्टली. नको म्हणते ते. हा, सांगतोय ते आता नको नको जास्त झालंय. दॅट इज द बेस्ट थिंग. एवढंच तुमचं पाहिजे. पोट तुमच्याशी बोलतंय हे बेस्ट आहे. अरुणा, ते आहे का सांगतोय तुम्हाला आता काही याच वेळेस. विचारायचं? या हे बेस्ट आहे, काही प्रॉब्लेमच नाही. येस, आणि तुम्ही झोप पण असं प्लेस केला अरुणा गिलचे. हा, जय गुरुदेव मा. हा, जय गुरुदेव. बोला ना. तुम्ही म्हणालात की सूर्यदर्शनाच्या अगोदर पाणी प्यायचं नाही, तर पाणी पण प्यायचं नाही का? नाही, तुम्हाला जर सवय असेल तर तुम्ही प्या आणि हळूहळू ते जायला पाहिजे. कारण काही लोकांना काय असतं, सकाळी पाणी प्यायल्याशिवाय मोशन होत नाही. पाणी असतं ना. हम्म. हॅलो. हा हा, बोला ना. हा हा, तर धणे जिरेचं पाणी मी रात्रीच भिजत घालून ठेवते. धणे आणि जिरे 1 ग्लासभर पाणी, आणि ते मी सकाळी उठल्यानंतर गाळून पिते. आणि मग मग 7 त्यानंतर नंतर प्या. ड्रायफ्रुट्स वगैरे मग नंतर 15 मिनिटांनी वगैरे घेऊ शकते. 7 पण मला ते नंतर प्या. 7 नंतर प्या. काही ओके. पण कॉन्स्टिपेशन आहे मला प्रॉब्लेम, कारण आहे सर्जरी आहे, झाली आहे. म्हणूनच तर सगळं ऍसिडिटी कॉन्स्टिपेशन हे एकमेकांचे चुलत मावस भाऊच आहेत. ओके 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 ओके, समजलं. ओके. मेलेटोनिन तयार होण्यासाठी काय केलं पाहिजे? मेलिटोनिन तयार होण्यासाठी वेळेत जेवलं पाहिजे आणि झोपण्याची इच्छा ठेवली पाहिजे. कारण काही लोकांना झोपून काय होतंय किंवा मला काहीतरी सतत वेगवेगळं करत राहायचं. एक तर स्क्रीन टाइम कमी केला पाहिजे. डायरेक्ट लाईट बंद करा घरातले. बेड लॅम्प पण, काय ज्यांचं मेलिटोनिन तयार होत नाही त्यांनी बेड लाईट पण बंद करावा. आणि जितका लाईट कमी असेल तितकं मेलिटोनिन लवकर सुरू होतं. सकाळी सूर्याचं दर्शन व्हायलाच पाहिजे, कारण कार्टिझॉल जितकं ऍक्टिव्ह राहील आपलं, तर ते कार्टिझॉल हळूहळू कमी व्हायला पाहिजे, तर मेलिटोनिन वाढेल. या दोघांचं एकमेकांशी शेकहँड आहे. कार्टिझॉल खूप राहिलं तर मेलिटोनिन कमी राहतं, तर कार्टिझॉल हळूहळू कमी व्हायला पाहिजे. कार्टिझॉल तर सूर्यकिरणामुळे तयार होतं ना, मग ते हो ना, वाढ तयार होतं. तर ते सकाळी तयार झालं तर 7 नंतर तुम्ही जेवल्यावर हळूहळू 9 वाजेपर्यंत कार्टिझॉल कमी व्हायला पाहिजे, तर मेलिटोनिन वाढेल. ओके. आणि आपल्याला खूप लोकांचं थिंकिंग खूप चालू राहतं, आणि जोपर्यंत तुमचं ब्रेन फंक्शन ऑन आहे तोपर्यंत बॉडी नाही. त्यामुळे मला त्याचा बद्धकोष्ठता नाही. दूध ठीक. भाकरी हॅलो. भात आहे. या बोला. मला बद्धकोष्ठता नाही, पण सकाळी कोमट पाण्याची गरज आहे का? नाही नाही, अजिबात गरज नाही. तुम्ही सांगितलं ना, तहान लागली तर पाणी प्या, गरम पाणी प्यायला पाहिजे असं काहीच नाहीये. ओके. पण काही लोकांना असं आजकाल सगळीकडे सांगितलं जातं की सकाळी उठून 1 ग्लासभर पाणी प्यावं म्हणजे मग सिस्टीम सुरू होते. पण जर तुम्ही 9, 10, 11ला जेवला असाल ना, तर तुम्हाला ते सगळं काय म्हणतात ना, लोडिंग अनलोडिंग प्रोसेस होते ती. मग वरनं पाणी दिलं की मग अनलोडिंग होतंय लोकांचं, किंवा मग चहा प्यायल्याशिवाय होत नाही, गरम पाणी प्यायल्याशिवाय होत नाही. तर त्या लोडिंग अनलोडिंग मधनं बाहेर येऊन ऑटोमॅटिक आपल्या लार्ज इंटेस्टाईन मधनं एक्सक्रिशन प्रोसेसला जायला पाहिजे. तसं मला जाग आल्याबरोबर मोशन होतात. बेस्ट आहे. मग तुम्ही 7 वाजल्यानंतर किंवा सूर्याचं दर्शन झाल्यावर पाणी प्या ना, काही प्रॉब्लेम नाही. ओके. मला अजून एक क्वेश्चन होता मॅम. हा, ऍक्च्युली मला म्हणजे असं ऑब्व्हियसली वॉशरूमला असं मध्येच कधी रात्रीचं वगैरे एखाद दुसऱ्या वेळेला जावं लागतं, कारण मला तहान ऑटोमॅटिकली लागते नॅचरली. तेवढं मी पाणी पिते दिवसभर, इव्हन जेवल्यावर पण. पण मग त्यामुळे मग वॉशरूमला जावं लागतं, विच इज ओके. झोपेतून उठून जाते मी असं. आणि म्हणजे येऊन झोप लागते ना आल्यावर. ऍक्च्युली झोपेचा आहेच प्रॉब्लेम, कारण हे सगळं नाहीये घड्याळ बॉडी क्लॉक वाईज जेवणाचं. ते मी करीन आता सगळं ट्राय नक्कीच माझ्याकडून 100%, कारण स्वतःला बरं व्हायचंय तर करायलाच हवंय. पण त्यावेळेला काय होतं, मग जाऊन आल्यानंतर मग मध्येच पुन्हा झोपेत पण तहान लागते, मग उठून पाणी प्यायला तर त्यात काही वावगं नाही ना. तुमच्या शरीराने मागितलं तर तुम्ही प्या. पण तुम्ही काय आहे ना, की आपण काय वर बोलायला लागलो की तुम्हाला कळेल. ऑइली फूड किंवा हे जर तुम्ही रात्री जास्त खात असाल तर मग तुम्हाला नॅचरली डायजेशनसाठीच पाणी लागतं. हो. आणि जेव्हा मी हे ट्राय केलंय आधी, की बिफोर सनसेट मी खाण्याचा प्रयत्न केलाय, जेवण संपवण्याचं वगैरे सगळं. पण एवढी भूक लागते भयंकर,
की म्हणजे काही कळत नाही आणि मग डोकं दुखायला लागतं आणि मग काही पित्त झालं वगैरे तरी वाढतं. तुम्ही 9-10 वाजता जेव्हा तुम्हाला भूक लागेल ना 9-10 वाजता, हा ती हा भूक नाहीये बेसिकली, कारण तुम्ही 7 वाजता व्यवस्थित जेवलायत. हो ओके. हो, आणि हो मानसिक म्हणजे ब्रेनला एक प्रोग्राम असतो आपला. जसं हम्म, आपण अलाराम लावून ठेवला ना तर तो सकाळी 6चा वाजतोच ऑटोमॅटिक, फोनचा अलाराम. ते कसं हम्म, प्रोग्राम आहे ना, तसं शरीराला एक प्रोग्राम आहे. म्हणजे हा तुमच्या ब्रेनला एक सिग्नल आहे की 9 वाजता जेवते मी. म्हणजे तुम्ही हा आयुष्याची बरीच वर्ष 9-10 वाजता जेवत असाल. हो हो ओके. आता त्या ब्रेन राईट मध्ये तो प्रोग्राम झालेला आहे, सबकॉन्शियस मध्ये आहे त्याच्या. तर ब्रेन ओके त्यामुळे 9 झाले ना की तुम्हाला सांगायला लागतं की तुझी जेवणाची वेळ झाली. पण इनफॅक्ट तुम्ही सांगू का एक, सॉरी मी इंटरप्ट करते, हा रात्री 9ला तसं नाही म्हणजे नाही कधीही टाइम. इन द मिडनाईट उठले झोपेतून हा हा तरी तेव्हाही अचानक भूक भूक लागते. लागलेली असते. तुम्ही थोडं हो वॉर्म आणि प्या, थोडं वॉर्म वॉटर प्या. ओके ओके थोडं उठून म्हणजे तुम्ही एकतर बेडमधून बाहेर या, बेडरूम हो मधनं बाहेर या, हो की ते चाला. त्याच्यानी हम्म, तुमचं पुन्हा बॉडीची हे बदलते. आणि थोडं ओके पाणी गरम करून प्या, थोडं वॉर्म, ओके म्हणजे अश्रू इतकं वॉर्म असलं तरी बास आहे. गरम ओके नकोय चालेल. पाणी, खूप वॉर्म वॉटर प्या. तुमचं हा जे शरीरामध्ये जाठर रस, पित्त रस तयार होतात ना, हा ते मध्येच तयार होत असतील, कारण तुमचा ब्रेन सिग्नल देतोय, कारण तुमचं क्लॉक सेट नाहीये. अच्छा समज तर ते हळूहळू रिसेट होईल. ते रिसेट व्हायला ओके वेळ लागतो, म्हणूनच आम्ही 21 दिवसाची ती बॅच केली. हम्म. तर अजून 20 दिवस त्यांच्यासाठी वाढवलंय, कारण एकेकाला रिसेटचा टाइम वेगवेगळा लागतो. करेक्ट करेक्ट आय अग्री. थँक्यू डॉक्टर. Hello, या ma'am. बोला ना. हा बोला. I had a question. या प्लीज आस्क. Uh, can I ask in English? येस येस डेफिनेटली. Yeah, I was introduced to this course by Smita ma'am, Smita Vengurlekar ma'am. So I wanted to ask, is it 7 to 7? If I had my dinner at 6, still I have to start with at 7? येस, बेटर. Okay. Yeah, Oh, I mean, it has nothing to do with 7 to 7 as such. Slowly you can even increase. You can eat okay. at 10 o'clock also, but you eat when you feel hungry. I am not telling you have breakfast at 7. I am saying Okay. first rule is when you feel hungry. Okay. Okay. So it depends on what you eat in the night. It depends on a day when you had a lot of heavy work in the daytime. So your hunger is. So your body actually never is same every day. Right. And we have taught ourselves to put it in a routine which is not the way the body should be. It's like a small child, you know. Can you feed the child exactly No. at same time every day? No. So we have lost that childness inside us. Now I'm asking you to go back and become that child, understand your body. So I'm not saying 7 o'clock you eat, but I'm saying before 7 you don't eat. Before 7. Huh. So we No, want 12 means hours if I of gap. had my dinner at 6, still before 7 I should not eat. No, even if you eat at 4, still 7 you don't eat. Or even if you take your lunch at 10 or breakfast at 10, evening Okay. after 7 you will not eat. Okay. Okay, so I'm not talking about your intermittent fasting, 16-8 and different windows. No, our window is sunrise to sunset. That's all. Sunset. Okay. Yeah. Thank you, ma'am. Thank you so much. मॅम मला अजून एक सांगायचं आहे हा. की स्मिता वेंगुर्लेकर मॅम आहेत ना, त्यांच्यामुळेच मला तुमच्या सेशन बद्दल कळलं आणि मी जॉईन करू शकले, तर मला त्यांना थँक्स पण म्हणायचं आहे आपल्या Okay, प्लॅटफॉर्मवर. okay. बाहेर ठेवावं लागेल. Very nice. Okay. स्मिता तुमच्यासाठी थँक्स आहे. ठीक आहे. व्हेरी नाईस. या इन्स्पिरेशन. या आत ठेवलं होतं ना कोणी यू नेऊ आर नये. ऑल द ambassadors for knowledge. Very nice. Okay. Chalo, thank you so much. Good night. थँक्यू मॅम. And गुड Jai नाईट. Guru. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. गुड नाईट.